नमस्कार. अर्ध्या तासाच्या लेन्सच्या स्ट्रगलनंतर हा नवीन स्पेक्स घातला. लोकं कसे लेन्स लावतात काय माहिती. घेतल्या तर आहेत लेन्सेस, आता घालणार आहे, नाही घालणार आहे तेच कळत नाहीये. आज आमच्यासाठी खूप मोठा दिवस होता. आज आम्ही बोरिवलीच्या व्ही-एल-सी-सी इन्स्टिट्यूटला गेलेलो. आज त्यांच्यासाठी कॅम्पस इंटरव्ह्यू होते. आम्ही जेवढे पण आमच्याकडे फ्रेशर वगैरे स्टाफ घेतो, ते कोणत्या पण आम्ही मोठ्या इन्स्टिट्यूटवर कडून घेतो. आमचे खूप साऱ्या इन्स्टिट्यूटबरोबर आम्ही टाय अप केलेले आहेत. सो आम्ही असं कोणतेही फ्रेशर नाही घेत, ज्यांना एक्सपिरियन्स नाहीये किंवा वेल ट्रेन्ड नाहीयेत. इकडे बी-बोल्डचं नाव बघून तर मला एकदम प्राउड मोमेंट होता आमच्यासाठी आणि ह्यांचं इन्स्टिट्यूट एवढं मोठं आहे. बापरे! पूर्ण त्यांनी फर्स्ट फ्लोअर घेतलाय इन्स्टिट्यूटला आणि मला हे इन्स्टिट्यूट बघून तर मला माझ्या अकॅडमीचे दिवस आठवत होते. नंतर चालू झालं आमचं इंटरव्ह्यू सेशन. वन बाय वन आम्ही इंटरव्ह्यूज घेतले. कमीत कमी त्या लोकांनी एक 15 टू 20 लोकं होते इंटरव्ह्यूसाठी. मग अबाउट त्यांचा एक्सपिरियन्स, की किती महिन्याचा त्यांनी कोर्स केलाय, त्याच्यानंतर इंटर्नशिप कशी चालू आहे त्यांची, काय शिकलेत, काही नाही. सो हे झालं इंटरव्ह्यूचं आमचं लाईनअप इथे चालू झालं होतं. इंटरव्ह्यू घेता-घेता 4 वाजले होते. एवढी भूक लागलेली. त्यांनी लंच मागवलेला. यायला टाईम होता, पण मला तर एवढी भूक लागली, की आम्ही पहिलं जाऊन गोकुळमध्ये जेवून आलो. जेवून त्याच्यानंतर परत आमचं चालू झालं इंटरव्ह्यू सेशन. त्याच्यानंतर सुद्धा एक 5-6 लोकं होते, ज्यांचे इंटरव्ह्यू बाकी होतं. इंटरव्ह्यू संपता-संपता बराच टाईम झाला होता. 5-5:30 आम्हाला झाले होते इंटरव्ह्यू संपता-संपता. इंटरव्ह्यू सेशन आम्ही संपवलं आणि गेलो पहिलं एम-जी रोडच्या सलूनला. तिकडे आज मनाली अभि आले होते. त्यांचं लास्ट फायनल ग्रूमिंगचं सेशन बाकी होतं. सो मनाली बॉडी पॉलिशिंगसाठी आणि अभिचं हँड पॉलिशिंग होतं. आजचा पूर्ण दिवस तर खूपच बिझी गेला.